कागलमध्ये जी मंत्री हसन मुश्रीफ आणि संभाजीत घाडगे यांची जी युती झालेली आहे याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत असताना आपण पाहतोय खासदार धैर्यशील माने यांनी काल मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केलेली आहे। जनतेला ही टोकाचा संघर्ष असलेली युती ही पचनी पडणार नाही, याचा फायदा संजय मंडलिकांना होईल। ज्या पद्धतीने सदाशिवराव मंडलिकांच्या पाठीशी जनता उभी राहिलेली होती त्याच पद्धतीने संजय मंडलिकांच्या पाठीशी जनता उभी राहील। खरमरी टीका मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर केलेली होती। आज मंत्री हसन मुश्रीफ हे गडिंग्लजच्या दौऱ्यावर आहेत। गडिंग्लज नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ते प्रचार दौऱ्यावर आहेत। काल जी धैर्यशील मानेंनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जी टीका केलेली आहे त्याच्याबाबत आपण यांच्यावर बोलणार आहोत। तर काय सांगाल साहेब, जे काही कागलमध्ये संभाजीत घाडगे यांनी तुमची जी युती झाली आहे त्याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे, काय सांगाल? तुमच्या या युतीमुळे संजय मंडलिकांना त्याचा फायदा होईल, तालुक्यातील जनता ही संजय मंडलिकांच्या पाठीशी उभी राहतील, संजय मंडलिक ही पोकळी भरून काढतील, सदाशिवराव मंडलिकांसारखे संजय मंडलिकांना जनता सपोर्ट करेल असं म्हणतात? नाही, धैर्यशील माने म्हणतात जनता हे सब जानते, हे खरं आहे, कारण जनतेनं सगळं पाहिलेलं आहे। आता वास्तविक त्यांचं माझी आणि समर्जितराजेंची झालेली युती, मला वाटतं ही युती त्यांना आवडली नाही। काय मुख्यमंत्री महोदयांनी मध्यस्थी करून ही युती केली हे आवडलं नाही, हे मला समजण्याचं झालेलं आहे। आता ठीक आहे, अनेक ठिकाणी अशा युत्या होतात, परंतु काही लोकांना आवडतात, काही त्याला आवडत नाहीत। हा त्यांचा जो अनुभव आहे तो आमच्याबद्दल निकालच खोटा ठरेल, कारण कागल हे राजकीय विद्यापीठ आहे आणि यापूर्वी राजकीय विद्यापीठातील आमच्या या सगळ्या धुरीणांनी अशा अनेक वेळा युत्या केलेल्या आहेत। कदाचित आपल्याला माहिती असेल, कैलास जोशी, शामराव भिवाजी पाटील आणि सदाशिवराव मंडलिक यांचा सुद्धा टोकाचा संघर्ष झाला होता। ते एकत्र आले आणि अखेरच्या श्वासापर्यंत एकत्र राहिले। त्यानंतर 78 ते 85 साली कैलास जोशी, विक्रमशिवराजे आणि कैलास जोशी, खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा तर इतका टोकाचा संघर्ष झालेला होता। 78 ते 80 मी विक्रमशिवराजेंच्याकडे होतो, 45 साली मी मंडलिक साहेबांच्याकडे गेलो। 10-12 खून पडलेले होते, अनेकांची डोकी फोडलेली होती। एक वेळा तर एका निवडणुकीमध्ये कागलच्या महिलांच्या ट्रकवर हळदीच्या डोंगरावरून दगडफेक करण्यात आली। अशा काळात सुद्धा असा संघर्ष होऊन सुद्धा ही दोघी नेतृमंडळी काही दिवसांनी एकत्र आली आणि या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये चांगलं राजकारण त्यांनी केलं आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहिलं। म्हणजे आमच्या तालुक्याला असा संघर्ष झालेली युती ही लोकांना आवडलेली आहे आणि लोकांनी ती पचवलेली आहे। आता एकदा संघर्ष करून एकत्र आलं की त्याचा फार मोठा चांगला परिणाम अशासाठी होतो की एकमेकाची ताकद कळते आणि त्यामुळं एकमेकाला सन्मान देणं, मान देणं आणि योग्य त्या जागेचं वाटप झाल्यामुळं ते योग्य पद्धतीचा सन्मान राखला जातो। आता अनेकांना असं वाटते की आम्ही दोघांनी एकत्र जीवने संघर्ष करावा, माझ्यामुळं हसन मुश्रीफ राहायला पाहिजे, माझ्यामुळं संभाजीत घाडगे राहायला पाहिजे, अशा लोकांना वाईट वाटणं साहजिक आहे। आणि जो प्रश्न राहिला की ही जी पोकळी निर्माण होईल आणि ज्याचा फायदा त्यांनी सांगितलं त्यांना मिळेल, आता आपल्याला माहिती आहे की परवा लोकसभेत काय घडलं, त्यांच्याबद्दल काय काय आपल्याला माहिती आहे की विरोधी पक्षाकडून क्लिप दाखवण्यात आल्या। त्यासाठी लोकांसाठी लवकर उठावं लागतं, लोकांना भेटावं लागतं, फोन डिसेबल ठेवावे लागतात, लगेच लोकांना आपण सेवा द्यावी लागते। हे केल्याशिवाय पोकळी कशी भरून निघाल? त्यामुळं धैर्यशील मान्यांचा हा एक स्वप्नरंजन आहे असं माझं मत आहे। तर अशा स्वप्नात त्यांनी राहू नये। मला वाटते आता या निवडणुकीच्या निकालानंतर कळेल की युती पचलेली आहे की नाही पचलेली आहे आणि मला वाटते जनताच त्याला चोख उत्तर देईल। धैर्यशील माने जी काल टीका केलेली आहे किंवा जी प्रतिक्रिया दिलेली आहे ही स्वप्नरंजित आहे, त्याला जनताच खऱ्या अर्थाने उत्तर दिलं असं मंत्री मुश्रीफ यांनी आज धैर्यशील मानेंच्या त्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिलेली आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।